नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रासाठी आहे। आपल्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना वेगवेगळ्या तालुक्यामधून, जिल्ह्यामधून, वेगवेगळ्या ठिकाणातून जसं जमेल तसं आपण निवेदन दिले होते। मागच्या वर्षी बरेचसे विद्यार्थ्यांनी त्याच्यासाठी झटले होते। तो आनंदाचा आणि महत्त्वाचा क्षण म्हणजे एक्सपिरियन्स। ठीक आहे, ड्रग इन्स्पेक्टरचा जो एक्सपिरियन्स आहे तो अनुभव शासनाने रद्द केलेला आहे। म्हणजे आता फक्त बी फार्मसी ज्याचं असेल, ठीक आहे, तेच विद्यार्थी आता काय करू शकतील, म्हणजे अनुभवाची अट पूर्णपणे काढून टाकलेली आहे। ठीक आहे, त्या संदर्भातच आज आपण संपूर्ण व्हिडिओ जाणून घेणार आहोत। तुम्ही नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला चॅनलला काय करायचे, सबस्क्राईब करायचे, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत काय करायचं आहे, पोहोचवायचं आहे। कारण की इथून पुढे महाराष्ट्राची जी MPSC मार्फत ड्रग इन्स्पेक्टर भरती होईल त्याचे सगळे अपडेट्स, त्याचे मागचे क्वेश्चन्स पेपर, त्याचा स्टडी, त्याचा सिलेबस, ज्या काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुढे येत राहणार आहेत। तर तुमचं काम आहे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला काय करायची, शेअर करायची। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी माझ्यासमोर शासनाचा प्रकाशित GR आहे। ठीक आहे, तर सेवा प्रवेश नियम जो असतो शासनाचा, म्हणजे सेवेमध्ये येण्यासाठी जे काही नियमावली आहे त्या संदर्भात त्यांनी बदल केला आहे। तुम्ही बघू शकता इथं 16 जानेवारीचा तो अपडेटेड GR आहे। काय बदल केलेला आहे त्या संदर्भात चर्चा करूया। डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्याचे सिलेबस आणि बुक रेफरन्स काय वाचायचे आहेत ह्याच्या पण लिंक तुम्हाला काय केलेलं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। आणि आपण काय केलेलं आहे, सेपरेट एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे तयारीसाठी, तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। ठीक आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी महत्त्वाच्या मुद्द्याला आपण जाऊया। सुरुवातीला काही महत्त्वाचे डेफिनेशन्स असे दिलेले आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं जे पद आहे, ठीक आहे, सह आयुक्त। ठीक आहे, ही पोस्ट दिलेली आहे कोणती बघा, इथे तुम्ही बघू शकता, सह आयुक्त औषधे गट अ राजपत्रित। ठीक आहे, हे पद आहे। तर ह्याच्यासाठी बघा, ह्याच्यासाठी तुम्ही सहाय्यक आयुक्त, सह आयुक्त होण्यासाठी सहाय्यक आयुक्त या पदावरती 3 वर्षापेक्षा जास्त, कमी नसेल म्हणजे काय, 3 वर्षापेक्षा जास्त त्या पदावर जर असताल तर तुम्ही सह आयुक्त होतात। हे एक त्याच्यामध्ये दिलेलं आहे। शॉर्टमध्ये बघूयात आणि महत्त्वाचं आपल्या शेवटच्या पॉईंटकडे येऊया। सहाय्यक आयुक्त, ओके, सहाय्यक आयुक्त कोण होऊ शकतो बघा, जे औषध निरीक्षक आहे, ड्रग इन्स्पेक्टर गट ब चे पद आहेत, ह्या पदावरती 5 वर्षापेक्षा कमी नसेल, म्हणजे 5 वर्षापेक्षा जास्त पदावर बसलेला माणूस असेल तर तो काय होऊ शकतो, पण तो होऊ शकतो सहाय्यक आयुक्त। ठीक आहे, हे ह्या GR मध्ये दिलेलं आहे। ठीक आहे, दुसरं गोष्ट बघा, किंवा आयोगाने काही परीक्षा वगैरे ठेवल्या असतील तर त्या अशा दोन्ही मिळून त्या पदावरती जाऊ शकतो। आता महत्त्वाचं जे आज उद्देश आहे आपला, ठीक आहे, ते बघायचं आपल्याला, ते इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो। 6 नंबर, ठीक आहे, 6 नंबरचा जो पॉईंट दिलेला आहे तो, ठीक आहे, कोणता बघा, औषध निरीक्षक गट ब, जी आपली पोस्ट आहे राजपत्रित। ठीक आहे, ड्रग इन्स्पेक्टर गट ब राजपत्रित या पदाची नियुक्ती आयोगाने आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारावर नामनिर्देशनाने पुढील व्यक्तीमधून करावे। म्हणजे जे काही MPSC मार्फत स्पर्धा परीक्षा होईल त्याच्यानंतर ते नॉमिनेशन केले जाईल। काय तिथं कंडिशन आहे, नंबर 1, 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या नाहीत। म्हणजे बाबा तुम्हाला 18 वर्षापेक्षा प्लस लागणार आहेत, एक एज। ओके, खुल्या प्रवर्गाच्या उमेदवाराच्या बाबतीत 38 पेक्षा अधिक वयाच्या नाहीत। बघा, 38 पेक्षा जास्त वयाच्या ना भरता येणार नाही, ही एक लिमिट आहे। बघा, कॉम्पिटिशन तर भरपूर राहणार आहे, B.Pharmचे विद्यार्थी भरपूर ह्याला अप्लाय करणार आहेत। ठीक आहे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर दर्जेदार आणि क्वालिटी तयारी केली तर 101% जागा भरपूर असणार आहेत आणि न भूतो न भविष्यती एवढी मोठी भरती राहणार आहे। त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रिपरेशन चांगलं जोरदार करायचं आहे। ओके, तर लक्षात घ्या, पुढं दिलेलं आहे। आणि राखीव प्रवर्गातील 45 अधिकपेक्षा वयाच्या नाही, म्हणजे राखीव असेल तर लास्ट 45 प्लस नसला पाहिजे
आणि ओपन कॅटेगरीचा जो आहे तो 38+ नसला पाहिजे. ठीक आहे, किंवा ते ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये डिटेल हे येतच असतं. दुसरी कंडिशन काय आहे ड्रग इन्स्पेक्टर होण्यासाठी, ही पहिली कंडिशन झाली. दुसरी किमान शैक्षणिक अर्हता. लास्टला ह्याला एक्सपिरियन्स होता मागच्या वेळेस. आता ह्यावेळेस काय दिले बघा, उमेदवाराने औषध निर्माण शास्त्रामधील पदवी किंवा औषध निर्माण रसायनशास्त्रामधील पदवी, फार्मसी किंवा फार्मसी केमिस्ट्री किंवा वैद्यकशास्त्रामधील पदवी, चिकित्सा किंवा औषधशास्त्र अथवा सूक्ष्मजीवशास्त्र यामधील विशेषज्ञासह धारण केलेली असावी. म्हणजे या ठिकाणी कुठेही अनुभव दिलाय का, नाही दिला, फक्त ह्याच्याशी पदवीच्या संदर्भात ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे, वयोमर्यादेची गणना ते जे ॲड पब्लिश होईल तेव्हापासूनच ते एज कॅल्क्युलेट त्या ठिकाणी काय केलं जाईल, केल्या जाईल. ठीक आहे, तर बघा लक्षात घ्या. बाकी मग आता या ठिकाणी दिलाय परीवीक्षाधीन कालावधी जो असतो तो 2 वर्षाचा राहील. ठीक आहे, म्हणजे प्रोबेशन पिरियड म्हणतो आपण, जॉब लागल्याच्या नंतर जो प्रोबेशन पिरियड आहे तो 2 वर्षाचा राहील. तर बाकीच्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. तर इथं कुठंही आपल्याला लक्षात आले का एक्सपिरियन्सचा जो क्रायटेरिया आहे. ठीक आहे, आता हेच इंग्लिशमध्ये पण तुम्हाला दाखवतो मी 6 नंबरचं, लक्षात घ्या. ठीक आहे, अपॉइंटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ ड्रग इन्स्पेक्टर ग्रुप बी गॅझेटेड शॅल बी मेड बाय नॉमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिझल्ट ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हेल्ड बाय द कमिशन. ठीक आहे, बघा नॉट लेस दॅन 18 इयर्स, ते सेम जे सांगितलं मी तेच तो क्रायटेरिया दिला आहे वयाचा. डिग्रीचा बघा, शाल पजेसेस अ डिग्री इन फार्मसी, फार्मसीमध्ये डिग्री असली पाहिजे. म्हणजे डिग्री पाहिजे, लास्ट इयरचे विद्यार्थी ह्याला अप्लाय करू शकत नाही, डिग्री पाहिजे तिथं, पजेसेस अ डिग्री. त्याच्यानंतर किंवा फार्मास्युटिकल सायन्समधली डिग्री ऑर मेडिसिनमधली विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मॅकोलॉजी और मायक्रोबायोलॉजी. मेडिसिनमधले पण त्यांचं क्लिनिकल फार्मॅकोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी पाहिजे स्पेशलायझेशन. ठीक आहे, म्हणजे MBBS वाले करू शकतात पण त्यांचं स्पेशलायझेशन क्लिनिकल फार्मॅकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये पाहिजे. तर बाकी तर मग जनरल गोष्टी त्या ठिकाणी काय केल्यात, नमूद केलेल्या आहेत. जी मुख्य गोष्ट होती जी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती आणि सगळ्यांना बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा होती, ती म्हणजे एक्सपिरियन्स. तर तो आता नाही आहे. ओनली बी फार्मसीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकता महाराष्ट्राचे. ठीक आहे, बाकी मग ते GR मध्ये मराठी हिंदी लँग्वेज तुम्ही असली पाहिजे, ते जनरल गोष्टी सर्वांच्या असतात, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना अडचण नाही आहे. ठीक आहे, तर एक्सपिरियन्स रद्द झालेला आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही काय करायचं आहे, मला तुम्हाला जर आता हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला असेल, तुम्हाला जर आपल्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर आपल्या ग्रुपमध्ये मला हा नंबर आहे माझा 8446222927, या नंबरला मला व्हॉट्सअप करायचं आहे. ओके, कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करा या नंबरला. या नंबरला व्हॉट्सअप केल्याच्या नंतर तुम्हाला मी त्या ड्रग इन्स्पेक्टरचा आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करेल. अपडेट्स असतील, अभ्यासाच्या रिलेटेड गोष्टी त्या सर्व असतील. अजून एक महत्त्वाची एक अपडेट आहे, 21 जानेवारीला यूट्यूबवरती एक ऑनलाईन क्लासच्या संदर्भात ओके तयारी कशी करावी आणि एक महत्त्वाचं डेमो लेक्चर 6 वाजता आपण ड्रग इन्स्पेक्टरचं घेणार आहोत. म्हणजे एकंदरीत सिलेबस जो आहे आणि त्या पॉईंटला किती डीपपर्यंत जायचं आहे, जुने काय प्रश्न कसे असतील, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं प्रश्नपत्रिकेचं, आणि रेफरन्स पुस्तकं इम्पॉर्टंट आहे. बाजारातले कोणतीही फालतू आलतू पुस्तकं क्वेश्चन सेटच्या नादी लागायचं नाही, कोणाचाच क्वेश्चन सेट घेऊ नका. MPSCच्या वेबसाईटवरती प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे, त्याच यूज करा. दुसऱ्या राज्याच्या यूज करून फायदा नाही, कारण की सिलेबस आपला वेगळा आहे, त्यांचा सिलेबस डिफरंट आहे. उगाच कोणत्या पण प्रश्नपत्रिका आणून त्या सोडवत बसू नका, मार्केटमध्ये फिरू नका. रेफरन्स पुस्तकं महत्त्वाची आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये बाकी जे काही व्हिडिओ आपण घेतलेले आहेत सिलेबस रिलेटेड, ती सगळी काय माहिती तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथं मिळेल. 21 तारखेला पण आपलं लेक्चर असणार आहे. आपला टेलिग्राममध्ये पण ग्रुप आहे कॉम्पिटिटिव्ह फार्मा, त्या ठिकाणी पण तुम्ही जॉईन व्हा. ओके, आणि ह्याच्या तयारीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप खूप धन्यवाद.